मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं न्यायालयाकडून सांगण्यात आले। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं आज निकाल सुनावला। भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 100हून अधिक जण गंभीर जखमी झालेले होते आणि तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या NIA या विशेष न्यायालयात आज सुनावण्यात आलाय। माझी फक्त एवढी विनंती आहे, सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश, त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।